राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरु अनंत कृपा सिंधु, अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ, विश्वमाऊली श्री ज्ञानोपाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया आदि करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते माय बापांच्या उपस्थितीमध्ये सर्व संयोजक मंडळींच्या सुंदर अशा आयोजनामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहयोगामधून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या नारंगवाडी नगरीमध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव या उत्सवातील आजची ही काल्याची कीर्तन सेवा सद्गुरुनाथ पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य सर्वांच्या प्रेमातून दिलेल्या आमंत्रणामुळे पुन्हा एकदा माझ्याकडे प्राप्त झालेला आहे। त्या निमित्तानं तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्य राज श्री तुकोबारायांचा असून या अभंगाद्वारा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली काल्याविषयीची आवडी आणि काल्याची महिमा या अभंगाच्या द्वारा सांगतायत। महाराज वर्णन करतात, उपजोनिया पुढती येऊ, आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा पुन्हा जन्माला येऊन करणार काय तर काला खाऊ दही भात, दही लाहीच्या काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येणार, पुन्हा पुन्हा जन्माला येऊन पुन्हा पुन्हा काल्याचा प्रसाद सेवन करणार। पण महाराज काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी जन्माला यावं एवढा काला महत्वाचा आहे का हो? महाराज सांगतात, बाबा वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। हा काला वैकुंठात सुद्धा सहजासहजी उपलब्ध होत नाही। वैकुंठ दुर्लभ असणारा असा हा काला आहे, वैकुंठातल्या लोकांना सुद्धा असाध्य असणारा हा काला आहे आणि तो काला प्राप्त करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येणार। इथे एक महाराजांनी शब्द दिलेला आहे, वैकुंठितो ऐसे नाही, याचा अर्थ वैकुंठात बाकी सगळं आहे पण हे नाही, ऐसे नाही म्हणजे तैसे सगळं आहे फक्त ऐसे नाही, तसं सगळं आहे पण असं नाही। तसं आहे म्हणजे कसं आहे, वैकुंठात काय काय आहे महाराज वर्णन करतात ना, तेथे नाही आधी व्याधी नाही विषयासक्त बुद्धी, तिथल्या लोकांना कुठला रोग होत नाही, व्याधी नाही। आणि आधी आधी शब्दाचा अर्थ आहे मानसिक रोग आणि व्याधी शब्दाचा अर्थ आहे शारीरिक रोग, म्हणजे तिथं दुःख नाही, चिंता नाही, भय नाही, हे मानसिक रोग आहेत ना सगळे। त्या तो कुठला रोग तिथं नाही, स्ट्रेस नाही, टेन्शन नाही, तिथे नाही आधी, तिथं कुठला ताप येत नाही, सर्दी होत नाही, कुठला रोग जडत नाही, शरीराला कुठली बाधा होत नाही, म्हणून तेथे नाही आधी व्याधी, तिथं आधी व्याधीचा कुठला विकार आपल्याला भोगावा लागत नाही, असं वैकुंठ आहे। अजून काय आहे वैकुंठात? महाराजांनी खूप वर्णन केलेली आहेत बघा, जेथ अमर हे सिंहासन ऐरावता सारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती। तिथं काय काय आहे? तिथं अमर हे सिंहासन आहे, ऐरावती सारखा हत्ती वाहन म्हणून तिथं प्राप्त होतं, अमर हे सिंहासन भेटतं, राहण्यासाठी मिळालेल्या जी सोसायटी आहे त्याचं नाव आहे अमरावती, राजधानी भुवन अमरावती। स्वर्गात हे सगळं वर्णन आहे की नाही? जेथ अमृताची कोठारे महासिद्धीचे भंडारे, जय ग्रामी खिल्लारे कामधेनूचे, जिथं अमृताची नदी वाहते,
जिथं महासिद्धीची भांडार ग्रह आहेत, म्हणजे कणगीनं तिथं माल नाही, तिथं रिद्धी सिद्धी आहे. म्हणले बरोबर. जय ग्रामी खिल्लारे कामधेनु ते, तिथं येड्या म्हशी, आपलं काय जर्शी गाई म्हशी हे तिथले पशु नाहीत, तर कोण आहेत मग? जय ग्रामी खिल्लारे कामधेनूचे, कामधेनूची कळपच्या कळप तिथं आहेत. म्हणजे अजून काय आहे तिथं? तर अजून वर्णन करत असताना सांगतात की कल्पतरूच्या बागाच्या बागा आहेत म्हणे. अवघे रानो रान कल्पतरू. अवघे रानो रान शब्दाचा अर्थ आहे जसं आपल्याकडं पडकामध्ये येड्या बाबळी बेसरम एरंडा उगवतात का नाही, तसं तिकडे कल्पतरूच्या बागाच्या बागा आहेत. अवघे रानो रान कल्पतरू, तिकडं रानो रान कल्पतरू आहे. म्हणजे उगवी झाड उगवलं तर कल्पतरूच उगवते, तिथं फळं सगळी कल्पतरूची आहेत. निगम कल्पतरूर गलितम फलम, अशीच फळ आहेत म्हणजे सगळी तिकडं. आता मृत्यू लोकातलं निगम कल्पतरूच फळ कोणतं? तर जसं भागवत आहे तसं तिकडं कल्पतरूची फळ आहे, फळच फळ आहेत. अर्थात कल्पतरूच्या झाडा आहेत, बागा आहेत. म्हणजे जय ग्रामी खिल्लारे कामधेनूची, सुरतरूंची या बागा ज्ञानोबाने वर्णन केले नाही. सुरतरूंची उद्याने ज्ञानोबा सांगतात तिथं सुरतरू म्हणजे कल्पतरूची उद्यान आहेत. आराम कल्पवृक्षानाम आपण म्हणतो की नाही रामरक्षेमध्ये, आराम कल्पवृक्षानाम म्हणजे कल्पवृक्षाच्या खालचा आराम आहे असं नाही. संस्कृतामध्ये आराम शब्दाचा अर्थ होतो बाग, तिथं कल्पवृक्षाच्या बागा आहेत म्हणे. बागा आराम कल्पवृक्षानाम म्हणजे स्वर्गामध्ये कल्पतरू आहेत, स्वर्गामध्ये कामधेनू आहे. तिथं जर जमीन खोदायला गेलो आपण तर तिथं दगड माती खडे लागत नाहीत. तर चिंतामणीची या भूमिका ज्ञानोबा वर्णन करतात की जमीन उकरायला गेलो तर खाली चिंतामणी लागतात. आणि पल्लव सडका, तिकडचे जे रोड आहेत ते खडीचे नाहीत, कशाचे आहेत? परिसाचे रोड आहेत, परिसाच्या सडका आहेत. याचा अर्थ एवढं सगळं तिथं आहे. सगळं असू द्या हो, पण ऐसे नाही. तिथं सगळं आहे, तिथं कोणी म्हातारा होत नाही, कोणाला आजार येत नाही, कोणाला टेन्शन येत नाही, कोण दुःखी नाही. अमृत प्यायला आहे, सगळं सगळं तिथं आहे. पण देवाची भक्ती तिथं नाही, कीर्तन नाही, कथा नाही, सप्ताह नाही, पारायण नाही, देवाचा प्रसाद नाही. म्हणून महाराज सांगतात वैकुंठितो ऐसे नाही. ऐसे म्हणजे कैसे? कवळ काही कार्याचे. सद्गुरु संतांचा देवाचा प्रसाद तिथं प्राप्त होत नाही. आणि म्हणून तो प्रसाद प्राप्त करण्यासाठी उपजोनिया पुढे येऊ आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला असं तुकोबाराय बोलतात. पण महाराज तो काल्याचा प्रसाद तुम्ही प्राप्त करण्यासाठी जन्माला येणार, पण आम्हाला महाराज म्हणतात एकमेका देवमुखी, आम्ही तोच काला एकमेकाला देणार. एकमेकाला संतांनी द्यायची ही परंपराच आहे. सेवितो रस वाटितो अनिका, घ्या रे हो नका रानभरे. संतांनी काला एकमेकाला वाटलेला आहे की नाही. आपण जेवोनी जेववी लोका, संतर्पण करे तुका. संतांची पद्धत दरवाजा लावून जेवायची नाही. काय काय लोकांना दार पुढं करून जेवायची सवय असते. माणसाने हे कधी करू नये. दार पुढं करून जेवावं का हो? असं नाही केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी मारुती बाबाला पाहिलेलं आहे. दार पुढं करून तर सोडा, पण वारकऱ्याची पंगत एकीकडून त्यांची पंगत एकीकडे असली तर सुद्धा त्यांना जमत नव्हतं. ते सगळ्या सोबत जेवायचं म्हणायचं. हीच संतांची खरी परंपरा आहे की सेवितो रस वाटितो आणि का. बर पंक्तीला बसायचे, सगळ्या बरोबर बसायचे एवढंच नाही. आपल्या ताटात जे आहे ते सगळ्याच्या ताटात असावं लागायचं. तुमच्याकडे त्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या गोष्टी आहेत. आम्ही तुमचं ऐकून बोलतो ते, पण तुम्ही सगळ्यांनी हे बघितलेलं आहे ना पूर्वी महाराज असताना. तर ही संतांची परंपरा. एकमेका देवमुखी किंवा काला वाटू, एकमेका वैष्णवनिका संभ्रम.
संतांची ही भूमिका आहे की सगळ्यांना एकमेकाला द्यावं. आणि महाराज वर्णन करता सुखे घालो हुंबरी आनंदानं. हुंबरी, हुंबरी शब्दाचा अर्थ आहे खेळ. खेळू होतो तू हुंबरी धडक मारू टिरीवरी. आता चालीला दळभारी अमुचे यशोदेचा हरी. नामदेवराची गवळण म्हणतो ना आपण, तर त्यामध्ये स्पष्ट नामदेवरायांनी लिहिलेला आहे खेळू होतो तो हुंबरी. होतो तो हा मामा हुंबरी इटी दांडू चेंडू है की नाही, हे सगळे पूर्वीचे खेळ होते. त्यामुळे हुंबरी शब्दाचा अर्थ ढेकर नाही बरं का. सुखे घालो हुंबरी म्हणजे सुखाना ढेकर देऊ असं नाही, तर सुखे घालो हुंबरी म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर देवाचा प्रसाद घेतल्याच्या नंतर जो आनंद होईल त्या आनंदाला प्रगट करण्याच्या निमित्तानं वेगवेगळे खेळ खेळू. सुखे घालो हुंबरी. पण हे सगळं कुठं करणार? महाराज सांगतात तुका म्हणे वाळवंट बरवे नेट उत्तम. महाराज सांगतात हे वाळवंटात आम्ही लीला करणार. कोणतं वाळवंट आहे? जे वाळवंट बरं आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. म्हणजे महाराज जुन्या गावाला कसं बस त्या वड्याचं तर वाळवंट होत. आता नव्या गावाला तर कशाच वाळवंट नाही. जुन्या गावाला खालून होता की वडा राक्षसाकडून, पण आता नव्या गावाला तर तेवढा बी वडा नाही ना, काय नाही काय नाही. आता याला कुठलं वाळवंट आणावं? तर हे जे वाळवंट आहे ते मन रूपी वाळवंट आहे. मनाला वाळवंटाचं रूपक संतांनी केलेलं आहे. आणि म्हणून तो का म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. असा हा जगद्गुरु तुकोबारायांचा एक अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. वास्तविक पाहता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या नारंगवाडी नगरीमध्ये संपन्न होत असलेला हा सप्ताह सोहळा आणि या सप्ताहातील आजची ही काल्याची सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. गेली 19 वर्षापासून सुरू असलेला हा सप्ताह सोहळा आणि या सप्ताह सोहळ्यातली ही सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. खर तर प्रकृती बरी नाही, जरा कीर्तन सगळी कॅन्सलच करू लागलो बहुधा. परंतु सगळ्या तरुण मंडळीचा आग्रह की 1 तास का होईना पण तुम्हीच सेवा केलेली बरी, त्यामुळं 1 तासभराची सेवा करायसाठी उपस्थित झालेलो आहे. आता आज रात्री आळंदीला जायचं होतं, पण सांगितलं तब्येतीला लई स्थान होऊ लागलाय, त्यामुळे आता आळंदी काही येणार नाही. पण हिथलं टाळता आलं नाही अशी गोष्ट झाली. खर तर नाही बी आलो असतो तर बरीच महाराज मंडळी होती इथं, काही अडचण नव्हती तसं. परंतु आता येतो म्हणल्यावर पुन्हा नाही म्हणायची धाडस होत नाही. आयशे नाही तर खऱ्या अर्थानं सेवा झाली असती, परंतु सगळ्यांचा खूप आग्रह यावंच म्हणून त्यामुळे हा सेवेचा भाग प्रभूचरणी समर्पित करण्यासाठी आलेलो आहे. वास्तविक पाहता खूप मोठ्या आवडीनं आनंदानं आपण सर्वजण हा सप्ताह सोहळा संपन्न करतो आहोत. आजची काल्याची सेवा मोजक्या वेळामध्ये आपल्याला पुढच्या अभंगाचं आणि चरित्राचं चिंतन करायचं आहे. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. जगद्गुरु तुकोबारायांचा एक अत्यंत महत्वाचा असा हा अभंग आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वतःची आवडी या अभंगाद्वारा प्रतिपादन करतायत. वास्तविक पाहता प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी आवड असते बरं का. कोणीही असो, गरीब असो, श्रीमंत असो, काळा गोरा, मनुष्य, प्राणी, पक्षी, ज्याला भावना आहे तो प्रत्येक जीव, त्याला प्रत्येकाला एका गोष्टीची आवड आणि एका गोष्टीची अनावड आहे, हे ठरलेलं आहे. म्हणजे पशु पक्ष्यांना काय आवडतं? हिरवे चारे भांबावे पशु. ज्ञानोबा म्हणतात हिरवा चारा पाहिलं की ते भांबावल्यासारखे करतात. याचा अर्थ काय? त्यांची आवड आहे, ज्याची त्याची आवड आहे, आवड मान्य करावी लागते. पूर्वीच्या काळामध्ये ते कबूतर पाळायचे लोक.
आणि पाळलेले कबूतर चरायला सोडले की ते बोलवायचे कसे? माणसं असले तर वळवून आणता आले असते, पशु असते तर हकारून आणता आले असते, आकाशात उडालेल्या पक्षाला बोलवायचं कसं? तर त्या कबुतराची कबुतरीन म्हणजे मादी आपल्या जवळ ठेवायची, आणि जर कबूतर एखाद्या हकारूनही वापस येत नसतील तर ती मादी दाखवायची. त्या कबुतराची मादी दाखवली की कबूतर भरा 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 खाली उतरायची म्हणे आकाशात. पारवा नभाची पोटी ज्ञानोबा वर्णन करतात ना, पण पारवी देखोनी लोटी अंगची सगळी. ज्ञानोबा सांगतात की पारवी देखोनी लोटी अंगचे सगळे. याचा अर्थ त्यांना ही आवड आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी आवड आहे, पशु पक्ष्याच्या ठिकाणी आवड आहे, तुमच्या आमच्या ठिकाणी आवड आहे का नाही? आता सगळ्यालाच एकसारखं आवडेल असं काही नाही. काहींना बासुंदी आवडते तर काहींना ठेसा आवडतो. काही म्हणते ठेसा लईच गोड झालता हो. जगात असा कुठलाच ठेसा नाही जो गोड होतो, आणि ठेसा गोड झाला तर त्याला ठेसा कोण म्हणेल? परंतु ठेस्याची काहीला आवड आहे, काहीला बासुंदीची आवड आहे, काहींना खायला प्यायला न द्या पण सकाळी सकाळी प्यायला लागते, त्याची आवड आहे. कोणाला कशाची आवड, आवडीचा भाग आहे. कोणाला राजकारण, कोणाला धर्मकारण, कोणाला अर्थकारण, कोणाला व्यवहार, कोणाला शेती, कोणाला नोकरी, ही ज्याची त्याची आवडीची बाब आहे. पण प्रत्येकाला काही ना काहीतरी बोला की आवडतं. मला काहीच आवडत नाही असा माणूस कधी बघितलाय तुम्ही? म्हणजे मला काहीच आवडत नाही हो. मग काहीच आवडत नाही हे तरी का होईना पण त्याला मानावंच लागेल की नाही? काही ना काहीतरी प्रत्येकाची आवड आहे. माणूस आवड नाही असा जीव जगात नाही. फक्त आता त्याला जर चौकटीतून बघायचं झालं तर पामराची आवड एक वेगळी आवड आहे, विषयी लोकांची आवड वेगळी, साधकाची आवड वेगळी, आणि भक्ताची आवड म्हणजे संतांची आवड वेगळी. पामराला काय आवडतं? ल्यावे खावे बरे, असावे सदैव हेची करी हाव संसारे. जे विषय भोगाचे पदार्थ आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते प्राप्त झालेले विषय भोगाचे पदार्थ भोगत राहावं ही पामराची आवड आहे. मग विषयी लोकांना काय आवडतं? जे प्राप्त झाले ते भोगावं हे विषयाला आवडत नाही. अजून चांगले प्रयत्न करावे आणि अजून चांगले भोग भोगावे ही विषयाची आवड आहे. फरक आहे थोडा. आहे त्यात विषय भोगात गुरफटून राहणारा पामर आणि उत्तम भोगासाठी धडपडणारा विषय. थोडक्यात सांगू का, संसारातल्या संसारातच गुरफटून संसारातलेच विषय भोगत जो बसला तो पामर. पण संसाराचा त्याग करून यज्ञयाग पुण्यकर्म करून स्वर्गात जाऊन स्वर्ग सुख भोगावं म्हणणारा विषय. म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. ते सगळे विषयीच आहे. भक्ती करून ज्याला स्वर्ग सुखाची अपेक्षा आहे तो प्रत्येक भक्ती करणारा भक्त नाही, विषयी आहे. भक्ती ज्याचे थोडे पूर्ण विषयाचे गोडे. मनुष्य महाराज वर्णन, तो नरची नोहे पाही खरं जाणावा तो देही. भक्ती ज्याची थोडे, ज्याची भक्ती थोडी आहे पण ज्याच्या अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त विषयाची गोडी आहे, तो परमार्थ करत असलेला दिसत असला तरी महाराज वर्णन करतात की नाही, येर बहुत जोडती किरकी जयांची भजने भोगासाठी ते आशा तिमिर दृष्टी विषयांद झाले. आशा तिमिर दृष्टी विषयांद झाले. जयांची भजने भोगासाठी, याचा अर्थ हे विषयी लोक आहेत. हा विषयाचा एक आवडीचा भाग आहे. त्यानंतर एक साधकाची आवड आहे. साधकाला काय आवडतं हो? त्याला पैसा असावा, सत्ता असावी, भोगविलास भोगावा ही अपेक्षा साधकाची नाही. हो, मग काय आवडतं त्याला? संपदा सोहळा नावडे मनाला. महाराज वर्णन करतात त्या साधकाला संपत्ती आवडत नाही की सोहळा आवडत नाही. मग आवडतो काय? जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे.
महाराज वर्णन करतात की कधी एकदा आषाढी वारी येईल, कधी कार्तिकी वारी येईल, कधी पंढरपूरला जाणं होईल, कधी संतांचं दर्शन मला घडेल, कधी सद्गुरु माझ्या घरी येतील, काही हे विरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगा होळी वडील निमिषमाणी. ही साधकाची आवड आहे. त्याला वाटतं मला संतांची भेट व्हावी, माझ्या घरी संत यावे, माझ्या घरी साधू यावे, मला ज्ञान प्राप्ती व्हावी, मला विवेक व्हावा, वैराग्य व्हावं, माझ्या अंतःकरणात भक्तीचा उदय व्हावा. हेच ज्याला आवडतं तो साधक आहे. मुक्ताला काय आवडतं? मुक्ताची आवड सांगा. मुक्ताची आवड काय? अडचण अशी आहे, आवड आणि नावड हे कळायसाठी वृत्ती लागते, वृत्ती. आणि मुक्ताच्या ठिकाणी वृत्तीच राहिलेली नाही. महाराज वर्णन करतात ना, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे. वृत्ती हे निवृत्ती झाली, निवृत्ती अवस्था असल्यामुळं म्हणजे वृत्तीच ज्यांची शिल्लक राहिलेली नाही. ब्रह्माकार तया सदा स्थितीतया निर्मुक्त बाह्यार्थधी, अशी त्यांची अवस्था आहे. देशकाळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, ही त्यांची अवस्था झालेली असल्यामुळं आवड नावड कळायसाठी आधी माझं तुझं कळावं लागतं, किंवा अनुकूल प्रतिकूल ज्ञान असावं लागतं. ज्यांच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल असा भेदभावच संपून गेला, तिथं आवड निवड हा विषय कुठून राहतो? विचारसागरामध्ये मोठी कडी सांगितलेली आहे. या जगतामध्ये ज्यांचा विहारच बाधितांवरती नाही, त्यांना या जगतातलं काय आवडावं काय नाही आवडावं हा विषयच निर्माण होत नाही. म्हणून मुक्ताला आवडही नाही, नावडही नाही. साधकाला आवड आहे ती संत भेटीची, देवाच्या भेटीची, दर्शनाची, पंढरीला जायची, आळंदीला जायची. विषयी लोकांना आवड आहे त्या भोगात समाधान मानायचं नाही, अजून काही तर चांगलं मिळवावून विषय भोगावे, ही विषयी लोकांची आवड आहे. पामराची आवड आहे त्याच्यात उगाच कसं आपलं विषय बघून आयुष्याचे दिवस पूर्ण करायचे. पण भक्ताची आवड जरा वेगळी आहे. भक्ताची आवड काय आहे? भक्ताची आवड सांगताना महाराज वर्णन करतात, भक्ताला काय आवडतं? भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हानु लाथा, तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेची. महाराज सांगतात की आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आहे. घेईन मी जन्म मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. भक्ताची आवड आहे पुन्हा पुन्हा जन्माला यावं, पुन्हा पुन्हा जन्म धारण करावे आणि पुन्हा पुन्हा जन्माला येऊन पुन्हा पुन्हा देवाची सेवा करावी, देवाची भक्ती करावी, भजन करावं, वारी करावी, दिंडी करावी. हीच भक्ताची आवड आहे. म्हणून तुकोबरांची सुद्धा आवड हीच आहे. महाराज बोलतात, उपजोनिया वळती येऊ, पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. पण जन्माला येऊन करणार काय? महाराज सांगतात, काला खाऊ दही भात. दही लाहीचा काला खाण्यासाठी जन्माला येऊ. महाराज आम्हाला वाटलं जन्माला येऊन तुम्ही काही रसमलाई खाचाल, गुलाबजामुन, रसगुल्ले, अंगूर मलाई असलं काय तर खायला जन्म घ्या की हो. तुम्ही जन्माला येऊ म्हणता दही लाही. का आहे दही लाही? लाहीत काय सकस आहे का? लाही लाही शरीराला काही पौष्टिक आहे नाही. आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणता की आम्ही जन्माला येऊ त्या लाहीसाठी, दह्यासाठी. कसं असतंय, कधी कधी वस्तूला महत्व नसतं महाराज, वस्तूच्या मागे असलेल्या शक्तीला महत्व असतं. उदाहरणार्थ बोलायचं झालं, 40 फोकसचा उजेड जास्त पडतो का एका बल्बचा? 40 फोकसचा. पण 40 फोकसला मागून करंटची शक्ती नसेल, म्हणजे करंट जोडलेला नसेल, आणि एका बल्बला जर करंट जोडलेला असेल तर मग ते 40 फोकस हुडकायला बल्ब लावावा लागतो. बरोबर आहे ना? अर्थात कधी कधी नुसत्या वस्तूला किंमत नाही, वस्तूच्या मागे असलेल्या शक्तीला किंमत आहे. ज्ञानोबराय सांगतात ना, दीप दीपिका शशी तारा हो तुका कोटीवरी रे, परी नसरे निशी नुगवे दिवसू दिनकर नाथ जया परी रे. रात्रीच्या वेळेला कोट्यावधी चांदण्या, कोट्यावधी
दिवे लाईट्स पृथ्वीवर लागलेले असतात, पण तरी सुद्धा पृथ्वीवरचा अंधार नाहीसा होत नाही. आणि एकटा सूर्य उदयाला आला की कशाचीच गरज राहत नाही. कशामुळे असं? त्याचं उत्तर आहे की सूर्याच्या ठिकाणी प्रकाशाची संख्येत चांदण्या जास्त आहेत, पण शक्तीत सूर्य जास्त आहे. सांगण्याचा अर्थ असा की कधी कधी सूर्याला आपलं म्हणजे संख्येला महत्व नाही, पदार्थाला महत्व नाही, त्याच्या मागे असलेल्या शक्तीला महत्व आहे. एकाचं लग्न वयाच्या 35व्या वर्षी झालं. आता 35व्या वर्षी लग्न झालं म्हणजे अप्रूप झाली बायको जास्त. काय काय लोकांचं होतं का नाही की वाटते, झालं की भलती अप्रूप बायको. आणि मग उठता बसता बायकोच्या जवळच महाराज. काय बी करलं की बायकोला सोडूनच राहील. बायको स्वयंपाक करायला की तिच्या जवळच बसू, तिनं भांडे घासले की तिच्या जवळच, दळायला बसली की तिच्या जवळच, पाहुणे बी आले तर तिच्या जवळच. ही जसं सायकलचं पुढचं चाक जिकडं जाईल तिकडं मागचं जाते तसं ही अशी अवस्था झाली तिची. पण दुर्दैव त्याचं 1 महिन्यानं बायको मेली. गोष्टीतली मेली, एवढं वाईट वाटून ती काय खऱ्या खोऱ्यातली थोडीच. 1च महिन्यात मेली. 1 महिन्यावर तिला सोडून राहत नव्हतं. आणि मेल्याबरोबर तिला एकीकडे बसवतात, हा एकीकडे बसतो. खरं की नाही? का बरोबर? शरीर तेच आहे, पत्नी तीच आहे, देहाला दिलेलं नाव सगळं सगळं आहे ना, काय नाही. पण त्याच्या मागची शक्ती निघून गेली की त्या वस्तूची किंमत संपली. मला हे सांगायचंय. तसं काय काय वेळेला वस्तू चांगल्या असतात पण मागे शक्ती नसते. एक उदाहरण देतो, नेहमी आपल्यालाही देतो, आपल्याला आवडेल ते. मला सांगा, शरीराला पौष्टिक चुरमुरे असतात का बदाम? बदाम पौष्टिक असतात. एका बाजूला तुमच्या 10 किलो बदाम ठेवले आणि एका बाजूला ओंजळवर मारुती बाबाच्या हातचा प्रसाद ठेवला. आणि तुम्हाला जर विचारलं आता त्या वेळपासून ठेवलेला प्रसाद, आणि तुम्हाला विचारलं की 10 किलो बदाम पाहिजे का ओंजळवर चुरमुरे, काय मागचाल? माणसं म्हणतील महाराज बदाम कवा बी घेईल, खाईल, काही बी करायचं, पण महाराजाचा प्रसाद पुन्हा मिळणार आहे का? बरं हो. इथं वस्तुमानानं विचार केला तर बदामाची किंमत जास्त आहे ना, पण तरी सुद्धा आता किंमत कोणाला आहे? चुरमुऱ्याला किंमत आली की नाही? का किंमत चुरमुऱ्याची नाही, चुरमुऱ्याच्या मागे असलेल्या मारुती बाबाच्या शक्तीची ती किंमत आहे. याचा अर्थ असा आहे, कसा की पदार्थाला महत्व नसतं, महत्व असतं ते त्याच्या मागे असलेल्या शक्तीला. तसं दही लाहीला महत्व नाही, पण हा दही लाहीचा प्रसाद देतय कोण याला महत्व. घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. इथं दही लाहीला महत्व नाही, इथं जे महत्व आहे ते आम्हा देतो पंढरीनाथ. एक जण सांगू लागला, काय कौतुक, काय सांगायचं म्हणे तुम्हाला, रात्री आम्ही पंतप्रधानाच्या पंक्तीला बसून जेवलो.
एकानं म्हणलं जेवायला काय होतं रे? त्यानं म्हणला पंतप्रधानाला लई ठेसा भाकर खाऊ वाटला तर मग ठेसा भाकर. ठेसा भाकर तर कोणाच्या बी घरी मिळेल की हो, पण महत्व ठेसा भाकरीला आहे का? पंतप्रधानाच्या पंक्तीला. तसं महत्व दहीलाहीला नाही, तर दहीलाहीच्या मागे असणाऱ्या देवाच्या प्रसादाला आहे. म्हणून निळवराय सुद्धा म्हणतात आहे की नाही, वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे. म्हणून सांगण्याचा अर्थ असा, तर महाराज वर्णन करतात, घ्या रे दही भात. हा दहीलाहीच्या काल्याचा महिमा आहे की तो साक्षात देव प्रसाद देतो. आणि म्हणूनच महाराज वर्णन करतात, काला खाऊ दही भात. मला एक जाता जाता सांगायचंय बरं का, काला खाऊ शब्द काय? दही भात आहे का नाही? कोणाचा अभंग आहे? तुकोबरायचा अभंग आहे. म्हणून काल्यात दही असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की काल्यात दही वगैरे टाकू नये, ती दुसऱ्या फळाची परंपरा आहे. नाही, कुठल्या बी फळावर गेलो तर प्रमाण तुकोबरायचं आहेत ना, आणि तुकोबरायचं प्रमाण आहे काला खाऊ. पण काल्याचा अभंग म्हणतो तेव्हा काय म्हणतो आपण? घ्या रे. म्हणजे लाही आणि दही याचा ऐक्य असल्याशिवाय काला होत नाही. पण हे नाही पटलं तुम्हाला, चला ना इतिहासामध्ये महापुराण भागवतामध्ये सुद्धा वर्णन करताना वामे पानव मसृण कवलम. मसृण कवलमचा अर्थ काय आहे? दही भाताच्या मिश्रणाला मसृण शब्द आहे संस्कृतामध्ये. मसृण कवलम म्हणून काल्यामध्ये दही असलं पाहिजे. आता ह्याच्यात नसलं तर अजून वेळ आहे, थोडं घेऊन या. असं करा, लावा नियोजन त्याचं. तर काल्यामध्ये दही असलं पाहिजे. आता या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे बरं का आपण. आता काय होतंय, एखाद्या वेळेला गडबडीच्या वेळेला राहू द्या रे, नसलं तर नसलं चलते, तसे बी चलत नाही असं नाही. कारण इथं महत्व भावाला आहे. पण अपवादालाच लोकांनी नियम बनवलाय. एखाद्या नियमाला अपवाद चालतो. नियमाला अपवाद चालतो म्हणजे कसं? उदाहरणार्थ एकादशीला काहीच खाऊ नये हा नियम. पण लोक आता तेवढ्या ताकदीचे राहिले नाही, तेवढं सहन करणारे राहिले नाही. म्हणून संतांनी अपवाद काढला की फराळ करा. पण लोकांनी आता हा नियमच केलाय की एकादशीला फराळ करायचा असतो. बिना फराळीची एकादश सफल होत नाही म्हणतात. सोमवारला उपवास करावा हा नियम आहे. मग तेवढं रान कटत नाही ना, मग एक टाइम जेवा हा अपवाद आहे. सोमवारला जेवलंच पाहिजे असा नियम नाही. एकदा का होईना सोमवार सोडलाच पाहिजे, नाही तर सोमवार रुजू नाही म्हणतात बाया. यांचं एक शास्त्र कुठून तयार झालेलं राहते की मला माहिती. तो सोमवारला अपवाद आहे की बाबा 24 तास उपाशी राहणं होत नाही, मग 24 तासात एकदा कधीतरी जेवा. काहीच म्हणणं 12च्या शिवाय जेवूच नाही, काहीच म्हणणं सोमवार रात्री सोडूच नाही, काहीच म्हणणं पहिल्या मुहूर्तावर सोमवार सोडू, तसं काही नाही. एक तर जेवूच नाही. जेवलं तर कधीही 24 तासात एकदा जेवावं. तेवढ्यावर बी भागना गेलं, फराळ करून करावं. हे अपवाद आहेत सगळे. न करणाऱ्यापेक्षा असं का होईना करा बाबा असं म्हणून घातलेलं ते नियम. तो नियम नाही, तो अपवाद आहे. आपला विषय कुठं होता? काल्यात दही नाही तर नाही, चला ठीक आहे. रानावनात कुठतर काला असला, पूर्वीच्या काळात कुठं झाडाखाली इकडं तिकडं काले व्हायचे, त्याला दही उपलब्ध व्हायचं नाही. विसरलो तर गावाकडे जाऊन आणायचं, म्हणजे 4 किलोमीटर जायचं, 4 किलोमीटर यायचं, कुठे करीत बसावं. त्यापेक्षा राहिल्या नसलं तर म्हणून राहिलं. लोकांनी त्याचा नियम केला. काय काय तर म्हणतात की काल्यात दहीच घालायला नाही पाहिजे, आपल्या फळाचा नियम नाही. असं नाही, तर काल्यामध्ये दही असलं पाहिजे. कारण स्पष्ट शब्द आहेत, काला खाऊ घ्या रे. बिभ्रत वेणून जठरपटय हो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानव, डाव्या तळहातावर वामे पानव मसृण कवलम, हे की नाही? याचा अर्थ दहीलाही असली पाहिजे. म्हणून उपजवनिया पढती येऊ काला खाऊ दही भात. म्हणजे ठीक आहे महाराज,
दही भाताचा दही लाहीचा काला खाऊ, पण हा काला एकटच खाऊ का आम्हाला बी देऊ? महाराज म्हणले आम्ही एकमेकाला देऊ. म्हणून हा आपलं मध्ये एक राहिलंच की चरण म्हणले काला खाऊ म्हणता, पण काला खायसाठी जन्माला यावं एवढा काला महत्वाचा आहे का? महाराज बोलले वैकुंठी तो इसे नाही कवळ काही काल्याचे. हा काला वैकुंठात सुद्धा दुर्लभ आहे. तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेषः लाभ संत संगे. का बर वैकुंठात दुर्लभ आहे काला? कारण आत्ताच आपला विषय झाला काला दोन पदार्थात होता. नुसतं दही लाहीलाच काला म्हणतात का? दूध भाकरीचा कुस करून खाल्लं तर काय म्हणतात? वरण चपाती कुस करलं तर काय म्हणतात? याचा अर्थ दोन पदार्थ एकत्रित आले की काला. आणि वैकुंठामध्ये काला करायचा असेल तर देव आणि भक्त दोघं एकत्रित यावे लागतात. आणि वैकुंठात भक्तांनी राजीनामा दिला. भक्तांनी सांगून टाकलंय देवा ऐके ही विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया हे इच्छागती हेची सुखागळे. या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करे, रिद्धे सिद्धे द्वारे कर जोडून तिष्ठते. नको वैकुंठीचा वास तया सुखा हे नाश. संतांनी म्हटलं ना वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ. आम्हाला वैकुंठाला पाठवू नका देवा, आमच्यासाठी पंढरपूर हेच वैकुंठ. भो वैकुंठ पंढरपूर किंवा तुका म्हणे सोपी केली पायवाट. पंढरी वैकुंठ पावलो पंढरी वैकुंठ भुवन. आमच्यासाठी पंढरपूर हेच वैकुंठ आहे. म्हणून भक्ताने वैकुंठाचा राजीनामा दिला आणि एकट्या देवाला वैकुंठात बसू वाटना म्हणून देवानेही वैकुंठ सोडलं. ज्या सुखा कारणे वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, नावडे वैकुंठ शेषाचे शयन. वैष्णव सदन आवडले, त्यामुळे वैकुंठित्व ऐसे नाही कवळ काही कार्याचे. एकमेका देवमुखी महाराज सांगतात. आता आम्ही हा काला एकमेकाला देणार. संतांनी एकमेकाला देण्याचीच प्रथा ठेवलेली आहे. मग चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम, ही संत परंपरा आहे. आपण जेवणी जेववी लोका, संतर्पण करी तुका. तुकोबाराय सांगतात आम्ही जेवतो जगाला जेवू घालतो. म्हणजे संतांनी आनंद स्वतःही घेतला आणि जगालाही दिला. एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठित्व ऐसे नाही कवळ काही कार्याचे. मस्ती चाल सांगा.
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे भगवान श्रीकृष्णाचा अवतार असणाऱ्या वसुदेव आणि देवकीच्या उदरी श्रावण वद्य अष्टमीच्या रात्री बुधवार गाठून रोहिणी नक्षत्र त्या दिवशी अष्टमीला आलेलं अशा दिवशी भगवान प्रगट झाले आणि अशा स्थितीमध्ये भगवंतांनी वसुदेव देवकीला आपल्या मूळ रूपातलं दर्शन दिलं आणि वसुदेवाला सांगितलं, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, आणि या शब्दाला मान्य करून वसुदेवाने भगवंताला घेऊन गोकुळाला जाणं केलं. गोकुळात देवाला ठेवलं आणि देवाने सांगितल्याप्रमाणे तिथं जी मुलगी जन्माला आली होती यशोदेच्या पोटी, तिचं नाव होतं माया, अर्थात ती आदी माया शक्ती होती. तिला घेऊन वसुदेवजी वापस येतात. तिच्याद्वारा कंसाला धोक्याची सूचना. देवाच्या जन्माचा उत्सव सर्व गोकुळात गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, सगळीकडे आनंदी आनंद आहे. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. घरोघरी लक्ष्मीचा वास झाला म्हणजे पैसा लय झाला का गोकुळात? मग काय झालं? लक्ष्मीचा वास झाला म्हणजे काय झालं? त्याचा अर्थ असा आहे की शांती समाधान सर्वत्र आहे. खरी लक्ष्मी पैसा नाही. आपली भ्रांत कल्पना आहे की संपत्ती समृद्धी म्हणजे लक्ष्मी. पैसा ही लक्ष्मी असती तर पैशामुळे संघर्ष क्लेश झाला असता का? पण जिथं पैसा आहे तिथं भांडण आहे, जिथं पैसा आहे तिथं हेवी देवी. याचा अर्थ असा आहे की मला तर वाटतं पैसा म्हणजे अवदस आहे, लक्ष्मी नाही. लक्ष्मी समाधान ही लक्ष्मी, शांती ही लक्ष्मी, आणि ती लक्ष्मी गोकुळवासियांना प्राप्त झाली. लोक परस्परातला द्वेष मत्सर विसरून गेले आणि गुण्या गोविंदांना नांदू लागले. कंस मात्र देवाला मारण्यासाठी पुतना तृणावर्त शकटासुर अशा दैत्यांना पाठवतो. भगवान सर्वांचा यथोचित समाचार घेतात. त्यानंतर भगवान मोठे होतात, रांगायला लागतात. रांगता रांगता भगवान घरातल्या घरात खोड्या करतात. एक दिवस रांगता रांगता भगवंतांनी माती खाल्ली. आईनं हातात छडी घेऊन विचारलं, का रे कान्या माती खातो का? भगवंतांनी आ करून दाखवलं तर काय झालं? मारावया तिने उगालेली काठी आणि भुवने त्या पोटी 14 देखे. देवाच्या तोंडामध्ये मातीच दिसना पण ब्रह्मांड दिसू लागलं. भक्षणे मृतिका वदनी दाखविली भुवने. एक मिळवऱ्याची गवळणच आहे. आता सगळं चरित्र सांगण्यापेक्षा तेवढा एक अभंग सांगतो. देवाने काय काय केलं? कपट्या माबळ भटा दिले पिढेदान, सोशिली पुतना विषय पाजिताचे स्तन, उखळे बांधिता उपडिले विमलार्जुन, भक्षणी मृतिका वदनी दाखविली भुवने. हे रांगताना केलं. पुन्हा काय केलं? गिरी गोवर्धन येणे उचलिला, जळत वनवाऊ मुखे चिप्राशिला, कालिया महासर्प नाथोनी अनिला, गेळेता अघासुर चिरोनी सांडिला. अजून काय केलं? आणि कैये कैये नवलाऊ केला, काला वाटिता विधाता ठकविला ब्रह्मदेव. व भागने देता तो वत्स गोवळ घेऊन गेला, तैसाची आपण येथे होऊन ठेला. बस झालं चरित्र बर का. आदौ देव की देह गर्भ जननम, गोपी गृहे वर्धनम, माया पूतन जीवितापहरणम, गोवर्धनोद्धारणम, कंस छेदन कौरवादि हननम, कुंती सुता पालनम, एतद् भागवतम पुराण कथितम, श्री कृष्ण लीलामृतम. बस अशी देवाने लीला केली. गोकुळात देव वाढू लागले. लीला करतात, खोड्या करतात. उखळाला बांधलं तर विमलार्जुनाचा उद्धार करतात. त्यानंतर गावात खोड्या करू लागतात. खोड्या करताना यशोदेकडे घराणी येतात. गवळणी सांगती घराणी,
रात्री आला चक्रपाणी, खावणी दही दूध तुप लोणी, अवघी फोडीली दुधाणी, हा कोणासी आवरेना यशोदे, बाळ तुझा काना कुठवरी सोसुधिंगाना. असं भगवान लीला करतात. घराणी यशोदेकडे येतात. दुसरी आली धावत, याने बाई काय केली मात, गळ्यामध्ये हात घालीत, मुखासी मुख चुंबन देत, हे बाई आम्हासी पाहावेना पाहावेना, कुठवर सोसू धिंगाणा, यशोदे बाळ तुझा काना. ही दुसरी गवळण घरानं सांगते न सांगते तोपर्यंत तिसरी आली धावणी, याने बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देवणी, गाठ कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कुठवरी सोसू धिंगाणा. आईसे ऐकता घराणी, यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा खोली दे टाकोनी, एका विनवी जनार्दनी. अशा पद्धतीने घराणी येतात. गवळणी सांगती घराणी, नाही अवघ्या मिळवणी गवळणी, आल्या आनंदाची अंगणी, आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊ. हे मात्र यशोदेला लय वाईट वाटलं. आपल्या सोबत राहणारे सगळे हे गवळी माझ्या लेकराच्या त्रासाला कंटाळून गाव सोडून जातं म्हणतात. मग मात्र कृष्णाला आई समजवते, काय मुने का करीतोशी चोरी केते, सांगो तरी नाही कशी हरी. किती सांगावं तुला. बडो घरानो नंद बबाजी, बडो घरानो नंद बबाजी, नित्य नवा माखन हो, नित्य नवा माखन हो, चोरी काहे करत कन्हैया, किती समजावू तू. किती समजावं तुला. काय कमी आहे म्हणून घरात चोरी करतोस. देवाच्या लक्षात आलं की आईला अंदाज लागलेला आहे की मी खोड्या करू लागलो. तेवढ्यात एक गवळण आली, सांगितलं, यशोदे लेकराला काय करते ग, चांगलं का वाईट का, गणपतीची भक्ती कर, गणपतीची उपासना कर, तुझ्या लेकरात सगळं चांगलं होईल. बायाला असलं कोण सांगणार बेटा, काय करतात ते सांगणारच. पण बरं आहे की परमार्थाला लावू लागलेत माणसं, ते एका दृष्टीने बरंच आहे. आणि मग यशोदा एक महिना गणपतीचं व्रत धरलं. देवाला वाटलं की आपणच गणपती बाप्पाला गणपती या पदावर बसवलेत आहे, आपणच मान नाही ठेवला तर कसं. म्हणून एक मास देवे खोडी नाही केली, प्रचिती तो आली यशोदेशी. जोपर्यंत व्रत चालू आहे तोपर्यंत देवानं खोडी केली. 1 महिन्यात यशोदेला अनुभव आला आणि यशोदेनं ठरवलं की म्हणजे बरं झालं माय गणपती पावला. म्हणून तिने 108 लाडू केले, 21 मोदक केले. आणि हे करू लागलं की कृष्ण जवळच होते. देव म्हणायचे, आई एक खाऊ. आई गप मोड द्या. आधीच तर आगावपणा करून करून सगळ्या गावाला ताप दिलास, कसतर गणपती प्रसन्न झालाय. नैवेद्याच्या आधी खातो का, थांब नैवेद्य दाखवल्याशिवाय. देवाला असा राग येऊ लागला. सगळ्या यज्ञाचा भोगता मी, यज्ञ भोग म्हणतो ना आपण भगवंताला, यज्ञ भोगता नारायण आहे. आणि माझ्यापेक्षा अजून कोणाला नैवेद्य दाखवायचं. पण देवाच्या लक्षात आलं गणपतीची ही लीला आता असू द्या. आणि सगळं नैवेद्याचं ताट तयार केलं. ते 100 किती म्हणलो लाडू, 121 आहेत हो. 108 झालं माझं. नामदेवाच्या गाथ्यात वर्णन आहे सगळं. 21 मोदक नेऊन गणपतीची जिथं मूर्ती होती तिथं आईनं ठेवली ना, अगरबत्ती विसरली, धूप. म्हणून आईनं कृष्णासाठी इथं थांब, मांजर हे तोंड लावी त्याला.
मी जाऊन धूप घेऊन येते. उचलशील बरं लाडू. देवाने सांगितलं नाही आई. आई अशी बाहेर गेल्या गेल्या गणपतीला देवाने बोलायला सुरुवात केली. काय देवा? गणपतराव, तुमच्यामुळे 1 महिना मी काही खाल्लं नाही, म्हणजे चोरी केलं नाही, उपाशी मेलो. कसं होऊ लागले? गणपती म्हणले देवा, मी का कार्ड घेऊन आलतो का काय तुमच्या आईकडे? माझं कीर्तन ठेवा, मी लय चांगला कीर्तनकार आहे, कथा बी सांगता, ऍस्ट्रॉलॉजर आहे, अमुक आहे, मी काय युट्यूबाचार्य आहे का काय? म्हणजे माझं काय? कुण्या तर बाईनं सांगितलं, तुमच्या आईनं ऐकलं, माझं व्रत केलं, आणि मला का असं म्हणला? देवाने सांगितलं म्हणण्याचं कारण आहे काय? हे लाडू मला खायचे. गणपती बाप्पानं म्हणलं नक्की खा, मोदक तर राहू द्या मला. देवानं म्हणले बरं झालं याद केलं, म्हणजे मोदक बी मीच खाणार. गणपती म्हणजे 1 तर ठेवा. एवढे तुपातले, साजूक तुपातले, सुरभी मातेच्या दुधापासून तयार, म्हणजे देवाने सांगितलं 1 महिना उपाशी मेलेला, 1 दिवस उपाशी मारा म्हणे. सगळे लाडू मोदक भगवंतानी आईपर्यंत एका घासात संपवले. एका कोपऱ्यात उभे राहिले, लट 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 कापतायत असे घाबरल्यासारखे. आणि आई येऊन पाहते, मोदक नाही, काय नाही, काय नाही. गणपती बी दिसणार. आईने विचारलं कान्या, हे लाडून मोदक कुठे गेले? देवाने सांगितलं आई मी नाही खाल्ले. आई म्हणली मला माहिती आहे ना, एवढे तुला खाणंही होणार नाही, गेले कुठं? देवाने सांगितलं आई तुला काय सांगू, एका उंदरावर बसून एक लय मोठ्या पोटाचा, वाकड्या तोंडाचा आलता. आता ही मराठीत म्हणल्यावर वाईट वाटतंय, मोठ्या पोटाचा ना वाकड्या तोंडाचा. तेच संस्कृतात म्हणू का? एक वक्रतुंड आणि महाकाय असा असणारा, ते संस्कृतात झालं. वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, आणि महाकाय म्हणजे मोठ्या पोटाचा. अर्थच तो आहे. कोण आलत की मुलीन सगळं खाल्लं. त्याला बघून मी इतका घाबरलो की माझ्या घशातून आवाज तुला हाक मारायला. आईला वाटलं गणपती पावला ग. गणपती म्हणून म्हणजे बरा पावलाय तुला गणपती. आणि मग देवाने दुसऱ्या दिवसापासून खोडी करायला सुरुवात केली. यशोदेच्या लक्षात आलं की आता कृष्णाला गावात ठेवणं योग्य नाही, खूप खोड्या करतो हा, खूप लोकांना देव त्रास देतो, म्हणजे काही त्रास देत नाही. खोड्या करतो म्हणजे काही विचित्र काही करत नाही. पण रोज एका घरी जातो, दही दूध गोळा करतो, सगळ्या गोरगरिबाच्या गोपाळांना खाऊ घालतो. देवाच कार्य आहे. देव चोरी करतो म्हणजे काय? भजनाला गेल्यावर गट्टी खिशात घालू ना, हातोड्याच खिशात घालू ना, कुठं टाळच खिशात घालू ना, कुठली पावडरची डबीच खिशात घालू ना, असं करतो. असलं करतो का देव? चोरी करतो म्हणजे काहीच करत नाही. मग काय करतो? दह्या दुधाची चोरी करतो. पण तरीही यशोदेला वाटलं की देवाला योग्य वळण लागलं पाहिजे, आणि म्हणून भगवंतानं आईला गायी घेऊन वनात जाण्याचा आदेश दिला. देवाने गोपाळांना सांगितलं आता आईनं गावात राहणूक मंदिर आहे, उद्यापासून गायी घेऊन जायची. गोपाळ म्हणले देवा तुम्ही जर इथं नसाल तर आम्ही इथं राहून काय करावं? आम्ही ह्याला येतो म्हणजे वृंदावनला, गुवाहाटीला नाही, वृंदावनला येतो. आणि हे शब्द जेव्हा ऐकले तेव्हा देवालाही आनंद वाटला की गोपाळ आता आपल्या सोबत राहणार. आणि मग दुसऱ्या दिवशी भगवंतांनी गायी सोडल्या. सगळ्या गोपाळांनी आपापल्या घरच्या 2, 5, 10, 5, 5, 50 ज्या काही गायी असतील प्रत्येकाने आपापल्या गायी घेऊन नंदवाड्या पुढे येणं केलं. भगवंतांनी आपल्या गायी सोडून नंदवाड्याच्या समोर सर्व गोपाळांच्या समेत जेव्हा भगवान निघाले, आईला एका दृष्टीने आधार वाटला की जरी जात असला कृष्ण वनात तरी सगळे गोपाळ मात्र त्याच्या सोबत आहेत. आणि भगवान वनात जाऊन वेगवेगळ्या लीला करतात, खेळ खेळतात. सगळे गोपाळ म्हणतात देवा पावणे 1 झाले, खांदे भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. आणि मग भगवंताने सर्वांच्या शुद्र्या एकत्रित केल्या आणि मध्यभागी उभे राहून काला केला. महाराज त्याचं वर्णन करतात. बिभ्रद्वेनुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलम्
तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशते बुभुजे यज्ञ भूपाद केली। अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काला केला। तोच काला नामदेवरायांनी ज्ञानोबारायांनी चंद्रभागेच्या वाळवंटात केला। तोच काला पुढे सर्व संतांनी तसा सुरू ठेवला आणि आज आपण सर्वजण या ठिकाणी संत कृपेनं सद्गुरु कृपेनं काला करतो आहोत। भगवंताची कृपा व्हावी आणि तो काल्याचा प्रसाद भगवत प्रसाद आपल्याला प्राप्त व्हावा एवढी प्रभूचरणी प्रार्थना करून इथं सेवेला पूर्ण विराम। तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पन्मुळा सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी। आरवी पाटील क्रिएशन आमच्या YouTube चॅनलशी जोडण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा।